मी श्यामल साबळे, स्वागत आहे तुमचं एमसी न्यूजच्या जालना बातमीपत्रात। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। आता बातम्या सविस्तर। जालना शहरात काल रात्रीच्या सुमारास थरारक घटना घडली असून अंबड चौफुली रोडवरील अशोका ढाबा परिसरात एका युवकावर अज्ञात व्यक्तीने चाकूने हल्ला केला। या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात रवाना करण्यात आले। जालना शहरातील अंबड चौफुली रोडवरील अशोक ढाबा परिसरात काल रात्रीच्या सुमारास प्रतीक सुदर्शन आराख या युवकावर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे। हल्लेखोराने प्रतीकच्या पाठीवर 2 ठिकाणी चाकूने वार केल्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता। घटनेनंतर जखमी अवस्थेत प्रतीकला तातडीने जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। डॉक्टरांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार केले, मात्र रक्तस्राव अधिक होत असल्याने आणि प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला छत्रपती संभाजीनगर येथील घाटी जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले। दरम्यान ही घटना नेमकी कशामुळे घडली, हल्लेखोर कोण होता आणि हल्ल्यामागील कारण काय याचा तपास सुरू असून या प्रकरणाची नोंद MLC नुसार घेण्यात आली आहे। या घटनेचा अधिक तपास तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत। सर, काही पेशंट आला ज्याला चाकू वगैरे स्टेप झालेले, काय घटना नेमकी? हो, प्रतीक सुदर्शन आराख म्हणून पेशंट आहे। एक 9:10 आपल्याकडे चाकू लागल्याची घटना होती आणि तो आपल्याकडे येऊन ॲडमिट झाला। पाठीला 2 जागी त्याला चाकूचा मार होता। आपण त्याला प्राथमिक ट्रीटमेंट दिलंय, ड्रेसिंग केली, येऊन क्लोज केला आणि त्याला पुढच्या ट्रीटमेंटसाठी आपण संभाजीनगरच्या घाटीला रेफर केलेलं आहे। कुठे घटना झाली सर? हे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते अशोक ढाबा अंबड चौफुली जवळ, म्हणजे अंबड रोडवर ते घटना घडलेली आहे। खोलवर मार वगैरे आहे का? ते आपण प्राथमिक तर ट्रीटमेंट दिलं त्यांना। आता ते आपण जेव्हा सिटी स्कॅन किंवा सोनोग्राफी करणार तेव्हा आपल्याला कळणार ते डीप किती आहे वगैरे। आपण रेफर वगैरे केलंय? हो, आपण संभाजीनगरच्या घाटीला रेफर केले त्याला। काय नाव सर आपलं? मी डॉक्टर शेख साबेर, मेडिकल ऑफिसर। जालना शहरातील प्रभाग क्रमांक 9 मधील मतदारांनी भारतीय जनता पक्षाच्या 3 उमेदवाराला पसंती दिली असून माजी नगरसेविका संध्या देठे यांच्यावर मात्र येथील मतदार तीव्र नाराज असल्याचं पाहायला मिळालं। तर प्रभागातील तरुणांनी या ठिकाणी स्टडी सेंटरची मागणी केली असून ते होईल अशी अपेक्षा व्यक्त केली, मात्र महिला भगिनींनी विकास कामे केल्यामुळे महावीर ढक्का विक्रांत डंका यांना निवडून देण्याचा मानस व्यक्त केलाय। थेट मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात। सांगाल, आता महापालिका निवडणूक आहे, कसा नगरसेवक पाहिजे आम्हाला? का धक्का बाया काय बरं असं का आमचं सगळं काम करेल मंदिराचं याचं, तेच नगरसेवक पाहिजे आम्हाला। कुठले कामं झाले? आमचं मंदिराचं काम झालं, पडशा झाल्या, ते रोड टाकले, पाईपलाईन केल्या, त्यानं लाईट दिले, मंदिरात सगळं दिलेलं आहे आम्हाला। मागील किती दिवसापासून तेच तर नगरसेवक आहे, बदलायचे नाही का? नाही, हो, आज फोन लावला की हजर राहते ते। पाणी येतं का तुम्हाला? सगळं पाणी गिनी नळाचं सगळं दिलेलं आहे, काहीच कमी नाही आम्हाला इथं। काय नाव आहे तुमचं? माझं नाव गंगासागर सुदामराव दाभाडे। त्याला निवडून द्यायचं, जे काही काम करत नसतील त्यांना कशाला निवडून द्यायचं असं आमचं म्हणणं आहे बा। आता ज्या माणसांना कामं केले, गट्टू बसवला, मंदिराचं आता राहिलेलं आहे विठ्ठल रुक्माईचं आणि महादेवाचं मंदिर आहे, ते करून द्यावे। आता त्या मागाच्या नगरसेवकना हे आम्हाला आपलं सभामंडप करून दिला आणि खूप कामं केले, नळ, रोड आणि सगळ्या, म्हणजे जे काही आम्हाला लागतं कधी बी त्याचा फोन आम्ही ते समजा फोन केला तर ते कधी फोन उचलतो। काही नगरसेवक असे की एकदा निवडून आले की ते पाहत बी नाही, फोन बी उचलत नाही, असं त्यांची हे वागणुकी आहे। आता त्याच्यात बी तीन नगरसेवक होते तर ते 2 नगरसेवकच कामं करते समजा आणि 1 नगरसेवक काम करत नाही। आता 4ची बॉडी झाली, ते आता 2 जण, त्याचे भाऊ, पोरगा आणि मुलगा आणि 1 घरदास, या 3 जण काम करतात। ते एका बाईनंतर ते संघ होती, तिनं काही कामच केलं नाही। कोण होते ते? कोण? देठे बाई, तिनं कधी ठोकून पाहिलं नाही, कधी काहीच नाही, आता उभी ती पुन्हा। आता आमचं असं म्हणणं आहे की बा 3 जणाला निवडून द्या, जे असतील आमचे नगरसेवक समजा ते उभे असतील ते, असं आमचं म्हणणं आहे। या माणसानं बा चांगले कामं केले, कधी बी अर्ध्या रात्री येतो, फोन केला तर उचलतो, असं तो माणूस आहे। पुन्हा त्यांना कंपाऊंड वॉल बनवलंय पूर्ण मंदिराचं। महावीर भैया आणि 1 विक्रम भैया आणि 1 गरदास, हे 3 माणसं आम्हाला निवडून देणं आहे। 1 माणूस आम्ही निवडून देणार नाही। काय नाव आहे? नाव का माझं सांडू भाऊराव पवार। भैया नवीन उमेदवार शहरात दिलेला आहे, असं विरोधी बाकी पक्षांनी पण नवीन चेहरे दिलेले आहेत।
काय सांगाल वार्डाला काय अपेक्षित आहे युवा उमेदवारांकडून? तुमचं काय विजन असणार वार्डाचं? मी इथं गेल्या 25 वर्षापासून राहतोय आणि जेव्हा मी लहान होतो त्यावेळेला इथलची परिस्थिती खूप वेगळी होती. रस्ते वगैरे ह्या गोष्टींमध्ये आम्हाला खूप त्रास व्हायचा यायला जायला. पण महावीर भैया आल्यापासून रस्ते झाले, नळ झाले, लाईट झाले, म्हणजे ज्या आमच्या गरजा आहेत त्या सर्व त्यांना पूर्ण केल्या आहेत. आणि मंदिरांचे पण जे पूर्ण सराउंडिंग्स आहे त्याच्यामध्ये जे परिसर आहे तो पण त्यांनी डेव्हलप केलेला आहे. मी माझ्यापर्यंत त्यांच्या पूर्ण ज्या त्यांना सेवा दिल्या त्याच्यासाठी मी पूर्ण समाधानी. तसेच आम्ही एक आमच्याकडे वतीनं त्यांच्याकडे एक मागणी पण टाकलेली आहे जी अभ्यासिकासाठी किंवा आम्हाला एक ओपन स्पेसमध्ये सर्व युवकांना एक स्टडी सेंटर म्हणून अभ्यासिका टाईप आम्हाला पाहिजे. तर त्यांना आश्वासनने त्यांनी आम्हाला डायरेक्टली सांगितलेलं की 15 तारखेच्या नंतर त्याचं काम डायरेक्टली सुरू होऊन जाईल असं त्यांना शब्द आम्हाला युवकांना दिला आहे. तर माझ्या वतीनं तर मी त्यांच्या कामाबद्दल कम्प्लिटली सॅटिस्फाईड आहे आणि मला विश्वास आहे की येत्या काळात देखील ते अशाच परिणाम आमच्या प्रभागाचा विकास तुमच्या करतील. प्रभागातून नगरसेवक म्हणून कोणाला पाहू इच्छिता तुम्ही? मी तर 100% महावीर भैया ढक्का यांनाच मी आमचा नगरसेवक, महावीर भैया ढक्का आणि विक्रांत भैया ढक्का यांनाच मी आमचा नगरसेवक म्हणून बघू इच्छितो. काय नाव आहे? माझं नाव विश्वनाथ दंडे. आयुक्त समाज कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या संकल्पनेतून समाज कल्याण विभागांतर्गत जालना जिल्ह्यातील शासकीय निवासी शाळा व शासकीय वसतिगृहाच्या 2 दिवसीय क्रीडा स्पर्धा अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना येथे व सांस्कृतिक कला महोत्सव श्री मुक्तेश्वर सांस्कृतिक सभागृह जालना येथे नुकत्याच संपन्न झाल्या. दिनांक 1 जानेवारी 2026 समाज कल्याण विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी क्रीडा स्पर्धा संपन्न झालेल्या आहेत. दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना येथे पोलीस अधीक्षक माननीय अजय कुमार बन्सल यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले. सदर कार्यक्रमास समाज कल्याण अधिकारी लिंबाजी बारगिरे, भारतीय नौसेनेचे सब लेफ्टनंट सुभाष नाडे, प्राचार्य डॉक्टर दादासाहेब गजहंस, जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, राजू एडके, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जालना स्नेहल मोदाळे, विशेष अधिकारी जालना आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील 10 शासकीय वसतिगृह आणि 3 शासकीय निवासी शाळांनी यामध्ये सहभाग घेतला. खो खो, कबड्डी, गोळाफेक, धावणे, रिले, कॅरम, बुद्धिबळ, थाळीफेक, रस्सीखेच आदी क्रीडा प्रकारात खेळाडूंनी आपली चुणूक दाखवली. तसेच दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी श्री मुक्तेश्वर सांस्कृतिक सभागृह जालना येथे संध्याकाळी सांस्कृतिक कला महोत्सवाचे उद्घाटन श्री किसन पठाडे, विशेष संशोधन अधिकारी अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र पडताळणी समिती छत्रपती संभाजीनगर, श्री अरुण खरात, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी कृषी विभाग छत्रपती संभाजीनगर यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमामध्ये 10 शासकीय वसतिगृह आणि 3 शासकीय निवासी शाळेतील प्रवेशित विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक, नाटक, लोकगीत आणि लोकनृत्याने उपस्थित अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या मनाचा ठाव घेतला. सांस्कृतिक महोत्सवात विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी सकाळी अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना येथे समाज कल्याण विभागातील अधिकारी, कर्मचारी व BVG कर्मचाऱ्यांच्या धावणे, रस्सीखेच अशा इतर स्पर्धा पार पडल्या. सदरील स्पर्धेचे उद्घाटन माननीय श्रीमती आशिमा मित्तल, जिल्हाधिकारी जालना यांनी केले व सदरील उद्घाटनादरम्यान माननीय श्रीमती आशिमा मित्तल यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला. जिल्हाधिकारी जालना यांच्या हस्ते व्हॉलीबॉल व इतर खेळांचे उद्घाटन करून खेळाडूंशी संवाद साधला. दिनांक 1 जानेवारी 2026 व 2 जानेवारी 2026 रोजी संपन्न झालेल्या क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना येथे करण्यात आले. सदरील बक्षीस वितरण माननीय पंजाबराव पुणगे, डॉक्टर दादासाहेब गजहंस, प्राचार्य अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना, राजू एडके, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जालना, स्नेहल मोदाळे, विशेष अधिकारी जालना यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शासकीय वसतिगृहाचे गृहपाल, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जालना कार्यालयातील कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता. जालना शहरातील प्रभाग क्रमांक 12 मधून अपक्ष उभे राहिलेल्या उमेदवार शेख शाहिद शेख चांद यांना निवडणूक प्रशासनानं आज फुटबॉल हे चिन्ह दिले. त्यानंतर त्यांनी परिसरात रॅली काढून मतदान जनजागृती केली आहे. माझी लढाई ही विकासासाठी असेल असं म्हणत प्रभाग क्रमांक 12 मधील अपक्ष उमेदवार शेख शाहिद शेख चांद यांनी आपल्या प्रचाराचा श्रीगणेशा केला. अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात असलेल्या शेख शाहिद यांना निवडणूक प्रशासनाने फुटबॉल निशाणी दिली आहे. निशाणी मिळताच त्यांनी चंदनजिरा येथील सुंदरनगर परिसरात जल्लोष करत छोटेखानी प्रचार रॅली देखील आयोजित केली. यावेळी चंदनजिरा परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
फुटबॉल निशानी मिली है। मेरे माँ बाप जनता ने मेरे को चुन के लाना, जो नगर सेवक ने पहले काम नहीं किए 20 साल में 15 साल में जो भी नहीं किए मैं करके बताऊंगा। मेरे माँ बाप जनता ने मुझे चुन के लाना, बस मेरी ये विनंती है जनता से। माझ्या विरोधात गणेश शेठ आहे। त्यांना काय आवाहन करणार तुम्ही आता? आज नाही आपला आवाज आपल्याला निवडून द्यावा, नगरसेवक चांगला चुनाव बकलीने हे मान्य आहे आपली। काय कामं केली त्यांनी? मागच्या काळात त्यांनी काय कामं केली? काहीच कामं नाही केले, 15 वर्ष झाले काहीच कामं नाही केले। पूरी जनता जर बोलणं तुम्हाला समोर बी आहे, मी नागरिकसाठी मी उभा आहे। माझ्या नागरिकाचा प्रश्न खाली सुटावा, नागरिकासाठी मी काम करतो। जनता के सामने नाली का है, रोड का है, लाइट का है, पीने को पानी नहीं है यहाँ पे। यहाँ बच्चे स्कूलों में जाते हैं तो उनको रास्ता नहीं है। इसके पहले मैंने 45 ट्रैक्टर मेरे जेब से डाले हुआ है, मैंने बच्चों को रास्ता करके दिया यहाँ से। नाली रास्ता रोड नहीं है यहाँ पे। समाज की ऐसी समस्या है बोल के मैं खड़े रहा है जनता के वास्ते। जनता ने मेरे को खड़े करी। मैं आप जनता से मैं उम्मीद रखता हूँ कि मेरी फुटबॉल निशानी है, मेरी चुन के लाओ। वार्ड क्रमांक 12 शेख शाहीद शेख चांद। जालना महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटपाची प्रक्रिया आज पार पडली। यामध्ये प्रभाग क्रमांक 4 मधून काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून आसमा बी अकबर खान यांना पंजा हे निवडणूक चिन्ह देण्यात आले। जालना महानगरपालिकेच्या सन 2025-26च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आज सर्व राजकीय पक्षांच्या उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटपाचा कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमात प्रभाग क्रमांक 4 मधून काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणूक लढवत असलेल्या आसमा बी अकबर खान यांना पंजा हे निवडणूक चिन्ह देण्यात आले। आसमा बी अकबर खान या समाजसेवक अमजद अकबर खान यांच्या आई असून सामाजिक कार्याचा मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे। चिन्ह वाटपानंतर समाजसेवक अमजद अकबर खान यांनी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे आभार व्यक्त केले। तसेच प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण आणि आपली आई पूर्ण ताकदीने काम करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। महानगरपालिका निवडणुकों के अनुसार क्या कहेंगे? आज असल में महानगर पालिका में निवडणूक की तैयारियां चल रही थी और आज सभी पार्टियों को और अपक्षों को चिन्ह वाटप का कार्यक्रम यहाँ पर आयोजित किया गया था। तो हम शुक्रगुजार हैं तमाम कांग्रेस पार्टी के वर्करों का, हमारे खासदार साहब का, जिला अध्यक्ष राजा भाऊ देशमुख साहब का, शहर अध्यक्ष अतीक भाई का, बदर भाई चाउश, हमारे रऊफ भाई परसू वाले, अब्दुल रशीद पहलवान साहब और तमाम लोगों का। उन लोगों ने जद्दोजहद करके हमारे एक पैनल को एक मजबूत पैनल बनाने का काम किया और हमें आज यहाँ पर कांग्रेस पार्टी का पंजे का निशान हम सबको मिला है। तो मैं तमाम सभी लोगों से यही कहूँगा कि शहर में जिस दिन भी मतदान होगा ज़्यादा से ज़्यादा तादाद में कांग्रेस पार्टी को मतदान कराकर भरी अक्सरियत से जिता कर दे। मैं अमजद अकबर खान, सामाजिक कार्यकर्ता, जालना। याबरोबर जालना बातमीपत्र ते संपतंय। पुन्हा भेटूया पुढील भागात, तोपर्यंत पाहत राहा एमसीएन न्यूज। नमस्कार। आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, जंग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका टीएमटी, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषि पार्क, अंबड चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम।
उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी.